गांधींच्या आरोपांची राहुल गांधींनी अत्यंत गंभीर आरोप केलेले आहेत। महाराष्ट्रामध्ये 40 लाख संशयित मतदार आहेत असा आरोप राहुल गांधी यांनी केला आणि निवडणूक आयोगावर एक प्रकारे ठपका ठेवलाय। निवडणूक आयोगाकडे बोट दाखवलेला आहे। राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेतली आणि केंद्रीय निवडणूक आयोगावर हे गंभीर आरोप केले आहेत। कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये लाखो मतांची चोरी झाली असा आरोप त्यांनी केलेला आहे। महाराष्ट्र कर्नाटकात 5 पद्धतीने मतांची चोरी झाली असाही त्यांनी आरोप केला। निवडणूक आयोगाकडे मतदार याद्यांचा डिजिटल डेटा मागवला, तसंच मतदान केंद्राचं सीसीटीव्ही फुटेज मागवलं, मात्र ते आम्हाला दिलं गेलं नाही असंही ते म्हणाले। मतदान चोरीबाबत केलेल्या आरोपांवर महायुतीकडून जोरदार हल्लाबोल करण्यात आलाय। महाराष्ट्रामध्ये मतांची नाही तर राहुल गांधींच्या डोक्यातल्या चिपची चोरी झाली आहे अशी टीका आता मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली। दिस इज नॉट आवर डेटा, दिस इज ईसी डेटा एंड ईसी कह रहा है कि हम फ्री एंड फेयर इलेक्शन करा रहे हैं और उनके डेटा में एक असेंबली में 1 लाख फेक वोटर्स हैं, फेक एड्रेसेस, डुप्लीकेट फॉर्म 6, अलग अलग तरीके। तो हम इलेक्शन कमीशन से नहीं कह रहे हैं, हम हिंदुस्तान के युवाओं से कह रहे हैं, हिंदुस्तान की जनता से कह रहे हैं, ये आपका भविष्य है, गरीबों का भविष्य है। ये आपके आंख के सामने पूरा का पूरा सिस्टम चोरी किया जा रहा है। तर वोटांची चोरी न महाराष्ट्रात झाली आहे न भारतात कुठे झाली आहे। काही चोरीला गेलं असेल तर राहुल गांधींच्या डोक्यातली चिप चोरीला गेलेली आहे आणि त्यांची हार्ड डिस्क करप्ट झालेली आहे। म्हणून त्या गोष्टी रोज बोलतात, रोज खोटं बोलतात, खोटं बोलून पळून जातात, वेगवेगळे आकडे देतात। मोर वोटर्स added in 5 months than in 5 years. More voters than the entire population of Maharashtra. Again, very surprising fact. And then huge jump in voter turnout after 5 p.m. And everybody saw this. महाराष्ट्र में विधानसभा में हमारा गठबंधन वाइप आउट हो जाता है और लोकसभा में कुछ ही महीने पहले हमारा गठबंधन स्वीप करता है। त्यांना काय अधिकार आहे चोरी चोरी म्हणणारे? मी एवढंच सांगतो की जेव्हा ते हरतात, किंबहुना आता बिहारच्या निवडणुकांमध्ये ते हरणार आहेत याचा अंदाज त्यांना आता लागलेला आहे आणि म्हणून हे सगळं रडगाणं सुरू आहे। एक ग्राउंड तयार करायचं काम चालू आहे। उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये आहेत आणि त्यांनी आपल्या खासदारांची